नमस्कार. बोलबिडूमध्ये सर्वांचे स्वागत. मध्य प्रदेशातील राज्यसभेची निवडणूक अचानक इंटरेस्टिंग झाली आहे. खरी तर तिथे भाजपचे 2 उमेदवार आणि काँग्रेसचा 1 उमेदवार हे सहजी निवडून येणं अपेक्षित होतं. काँग्रेसकडे पुरेसे आमदार होते, भाजपकडेही अर्थात 2 जागांसाठी पुरेसे आमदार होते, शिवाय थोडेसे अधिक आमदारही होते. परंतु असं वाटत होतं की ही निवडणूक बहुतांशी बिनविरोध होईल. तसं झालं नाही. भाजपने अचानक तिसरा उमेदवार दिला आणि निवडणूक होणार हे नक्की झालं. त्यानंतर घटना इतक्या वेगाने घडल्या की कालच्या घडीला म्हणजे काल शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे उमेदवार मीनाक्षी नटराजन यांच्या ॲफिडेव्हिटबद्दल काही शंका उपस्थित केल्या. त्या निवडणूक कार्यालयाने मान्य केल्या आणि मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आणि भारतीय जनता पक्षाचे तिसरे उमेदवार हे आपोआप निवडून आले. म्हणजेच भारतीय जनता पक्षाला 3 जागा मध्य प्रदेशात मिळाल्या, ज्या व्यक्ती खरोखर 1 जागा मिळायला हवी होती. काँग्रेसने याबाबत असं म्हटलंय की अत्यंत क्षुल्लक कारणासाठी हा अर्ज बाद झाला आणि ही एक प्रकारे सीट चोरी आहे. म्हणजे काँग्रेसचा नेहमी भाजपवर आरोप असतो की ते वोट चोरी करतात. यावेळी त्यांनी सीट चोरी केली आहे. आरोपात तसं म्हटलं तर तथ्य आहे. तथ्य अशासाठी की जो नियम सांगून उमेदवारी अर्ज बाद केला गेला, तो नियम तसं म्हटलं तर क्षुल्लक होता, पण शेवटी तो नियम होता. मीनाक्षी नटराजन यांच्यावर तेलंगणामध्ये काही एक खटला चालू आहे. एक तेलंगणातला एक खटला आहे, त्याच्यात मीनाक्षी नटराजन यांचाही एक समावेश आहे म्हणा, किंवा त्यांना त्यासंबंधी समन्स आलं आहे म्हणा. ते समन्स आलेलं होतं, त्यांनी त्याला कोर्टात उत्तरही दिलेलं होतं आणि ती केस चालू आहे. त्याचा उल्लेख मीनाक्षी नटराजन यांनी आपल्या अर्जात केला नाही. हा आक्षेप भारतीय जनता पक्षाने कालच्या दिवशी घेतला. त्याच्यावर सुनावणी झाली लगेच आणि संध्याकाळी मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बादही केला गेला. त्याच्यानंतर काँग्रेसने त्याविरुद्ध आवाज उठवलाय. ते इलेक्शन कमिशनकडे गेलेले आहेत, म्हणजे निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयात दिल्लीत त्यांनी काल धरणं धरलं. आज त्यांना सुनावणी पण त्याची झाली आणि त्याचा काही तो निर्णय लवकरच निवडणूक आयोग लावेल. बहुतांशी तो भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच लागेल असं आत्ताचं तरी चित्र आहे. त्याचं कारण असं की तो नियमानुसार जर का गेलं तर मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद होणं हे साहजिक होतं. म्हणजे आपला अर्ज भरताना पुरेशी दक्षता मीनाक्षी नटराजन यांनी घेतली नाही असं सकृतदर्शनी तरी वाटतं. या संबंधात मध्य प्रदेश विधानसभेतले काही माजी मोठे अधिकारी सचिव त्यांनी भास्करला मुलाखत दिली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की हे जरी खरं असलं की त्यांच्या अर्जात ही लहानशी त्रुटी असली तरी ती त्रुटी ही तसं म्हटलं तर क्षुल्लक होती. त्याच्याकडे दुर्लक्षही करता आलं असतं आणि पूर्वी अशा पद्धतीची त्रुटी राहिलेली आहे आणि पूर्वी आम्ही उमेदवारी अर्ज तरी अशा त्रुटी असूनही निवडणूक लढवायला त्यांना परवानगी दिलेली आहे. हे म्हणणं बरोबर असलं तरी समजा नियम डावलला गेला असेल तर निवडणूक कार्यालयाला त्याबाबत निर्णय घेणं भाग पडतं. म्हणजे आज काँग्रेस असं म्हणू शकतं किंवा काँग्रेस समर्थक असं म्हणू शकतात की या त्रुटीकडे फारसं लक्ष देण्याची गरज नव्हती, कारण तो जो खटला आहे त्याच्यात मीनाक्षी नटराजन या काही मुख्य आरोपी नव्हत्या. त्यांना एक समन्स आलेलं होतं, त्या समन्सला त्यांनी उत्तरही दिलेलं होतं. त्यामुळे ही इतकी गंभीर बाब नव्हती की मुख्यतः ती निवडणूक अर्जात त्याचा उल्लेख करायची. परंतु नियम असं सांगतो की तुमच्यावर जे जे काही तुमचं न्यायालयात म्हणा, पोलिसात म्हणा, जी जी काही प्रकरणं चालू असतील त्याचा उल्लेख अर्जात केला पाहिजे. जर का निवडणूक आयोगाचे जे कोण अधिकारी स्थानिक होते त्यांनी या त्रुटीकडे दुर्लक्ष केलं असतं तर भारतीय जनता पक्षाने त्याच्यावर आक्षेप घेतला असता आणि ते निवडणूक आयोगाकडे म्हणजे मुख्य निवडणूक आयोगाकडे गेले असते, जसे आता काँग्रेस गेलेले आहे. प्रश्न इथे असा आहे, जर का आपण एक संवादाच्या राजकारणाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाने ही सीट सोडून दिली असती तरी हरकत नव्हतं. पुरेसे आमदार काँग्रेसकडे होते तरी सुद्धा काँग्रेसला धास्ती होतीच. जेव्हा भारतीय जनता पक्षाने तिसरा उमेदवार दिला तेव्हा काँग्रेसला काही प्रमाणात शंका आलीच आणि त्यांनी काल आमदारांना कर्नाटकात नेण्यासाठी विमानाचीही तजवीज केली. विमानतळावर ते आमदारांना घेऊनही गेले, परंतु शेवटी उमेदवारच बाद झाल्यामुळे त्यांना तिथेच भोपाळमध्ये तळ ठोकावा लागला. त्यामुळे काँग्रेसला ही कुणकुण होती की भारतीय जनता पक्ष काहीतरी गडबड करू शकतो. मग ही कुणकुण असतानाही
अर्जाबाबत काटेकोरपणा का पाळला गेला नाही, हाही एक प्रश्न उपस्थित होतो. जेव्हा त्यांच्याकडे अभिषेक मनु सिंघवींसारखे मोठमोठे वकील आहेत काँग्रेसकडे, अनेक त्यांच्याकडे दिग्विजय सिंग म्हणा, कमलनाथ म्हणा यांच्यासारखे अक्षरशः राजकारणात मुरलेले नेते आहेत मध्य प्रदेशात, इतके त्यांच्या दिमतीला असताना मीनाक्षी नटराजनचा अर्ज हा बाद कसा काय होऊ शकतो? अर्जाबाबत पुरेशी काळजी या सर्व नेत्यांनी का घेतली नाही, हाही प्रश्न उपस्थित होतो. आणि तिथेच राजकारणातली एक गोम आहे, एक काय म्हणू, एक इंटरेस्टिंग भाग आहे. तो भाग असा की हा निर्णय लागला आणि मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे तिथले नेते त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, मुख्यमंत्र्यांपासनं कैलास विजयवर्गीय यांच्यासारख्या नेत्यांपर्यंत, त्यांनी असं सांगितलं की मीनाक्षी नटराजन यांच्यावर अशा पद्धतीच्या एका खटल्यात त्या इन्व्हॉल्व आहेत किंवा त्याचं त्यांना समन्स आलेलं आहे तेलंगणातनं कधी काळी. ही बातमी आम्हाला कोणी दिली, ही माहिती आम्हाला कोणी दिली? ही माहिती आम्हाला काँग्रेसकडनंच आली आणि त्याचा आम्ही उपयोग करून घेतला, योग्य वेळी उपयोग करून घेतला आणि मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद केला. म्हणजेच काँग्रेसमधल्याच काही नेत्यांनी मीनाक्षी नटराजन ह्या निवडून येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले, असं उघडपणे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आणि कैलास विजयवर्गीय यांच्यासारखे ज्येष्ठ नेते सांगतात. यातून काँग्रेसचं व्यवस्थापन कसं काम करतं इकडेही प्रकाश पडतो. दुसरा भाग असा की भारतीय जनता पक्षाने ही जागा एवढी प्रतिष्ठेची का करावी? म्हणजे मीनाक्षी नटराजन एकच जागा भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात त्यामुळे पडलेली आहे, पण तरी त्यांनी अगदी छोट्या मुद्दा पुढे करून आणि निवडणूक आयोगाकडे त्या संबंधी अर्ज करून मीनाक्षी नटराजनना निवडणुकीतनं बाहेर ठेवलं. याचं कारण असं, मीनाक्षी नटराजन या राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वोटातील एक म्हणून मानल्या जातात. जवळजवळ गेली 20 वर्ष मीनाक्षी नटराजन ह्या राहुल गांधी यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जो कोर ग्रुप आहे, अगदी आतला राहुल गांधींना सल्ला देणारा ग्रुप आहे, त्याच्यातल्या मीनाक्षी नटराजन आहेत. त्या युवक काँग्रेसपासून म्हणजे जवळजवळ 1998 सालापासून त्या काँग्रेसबरोबर काम करत आहेत. त्यांचं नाव नटराजन असलं तरी त्या मूळच्या मध्य प्रदेशच्या मधल्याच आहेत. मग त्यांचा जन्मही मध्य प्रदेशातला आहे आणि त्यांनी मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. पण मुख्य म्हणजे राहुल गांधी यांचा अत्यंत जवळच्या व्यक्तीचा पराभव करणं भारतीय जनता पक्षाला आवश्यक वाटलं. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश आणि काँग्रेसमधल्या अन्य बड्या नेत्यांनाही आवश्यक वाटलं, असं या घटना पाहताना वाटतं. याचं कारण असं की मीनाक्षी नटराजन यांच्याचकडे तेलंगणचा कारभार आहे. तेलंगण काँग्रेसचा त्या प्रभारी आहेत, त्यांच्याकडे तो कारभार आहे. आणि तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं आणि मीनाक्षी नटराजन यांचं जमत नाही. त्याच्यावरनं त्या दोघांचे बरेच वाद झालेले आहेत आणि ते वाद इंटरेस्टिंग गोष्टीवरनं झालेले आहेत. ते वाद राहुल गांधींपर्यंत पोहोचलेले. मीनाक्षी नटराजन या अत्यंत साध्यासुध्या आहेत. त्यांचं वागणं बोलणं ममता बॅनर्जी जशा साध्यासुध्या राहताना दिसतात तशाच त्या आहेत. त्या ग्रासरूटला पण बऱ्यापैकी काम करणाऱ्या आहेत. पण मुख्यतः त्यांची मेंटॅलिटी जी आहे ती NGO टाईप आहे. आणि या काँग्रेसमध्ये NGO कल्चर आणतात आणि काँग्रेसमध्ये NGO कल्चर आणणारे ही जी काही मंडळी आहेत त्यातल्या एक मीनाक्षी नटराजन आहेत. त्यांच्यामुळेच काँग्रेसची पुरेशी वाढ होत नाही किंवा इलेक्शनमध्ये निवडणुकीत आपल्याला मार खावा लागतो असं समजणारा एक मोठा गट काँग्रेसमध्ये आहे. तो मुख्यतः ज्येष्ठ लोकांचा आहे, तसाच ग्राउंडवर काम करणाऱ्या अनेक नेत्यांचाही आहे. पण ते उघडपणे त्याबद्दल बोलत नाहीत, आतून कुरबुरी चालू असतात. म्हणजे मीनाक्षी नटराजन यांच्या बाजूचे लोक आहेत ते नेहमी असं म्हणतात की मीनाक्षी नटराजन या अत्यंत सिंपल आहेत, त्यांचं सिंपल पॉलिटिक्स आहे. रेवंत रेड्डी सारखे त्यांचे विरोधक म्हणतात ते सिंपल नाही आहे, ते सिम्प्लिस्टिक आहे. सिम्प्लिस्टिक म्हणजे त्यांना राजकारणातली गुंतागुंत लक्षात येत नाही, त्याच्यासाठी डाव प्रतिडाव काय टाकायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही, राजकारण कसं खेळायचं हे यांना कळत नाही. ह्या फक्त NGO चालवू शकतात. आमच्यासारखे जे राजकारण खेळणारे लोक आहेत त्यांना खरं राहुल गांधींनी विश्वासात घेतलं पाहिजे आणि तरच काँग्रेस पक्षाची वाढ होईल असं या गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे सिंपल आणि सिम्प्लिस्टिक यातला हा संघर्ष होता आणि त्यात मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला
काँग्रेसमधल्याच काही लोकांकडनं मदत मिळाली की काय, अशी दाट शंका घ्यायला तयार आहे. भाजपनं ते उघडपणे म्हटलंय की काँग्रेसकडनंच आम्हाला मदत मिळाली. नाहीतर कैलास विजयवर्गीय तर असं म्हणाले की यांना असं समन्स आलंय, ही माहिती आम्हाला कुठनं मिळणार? तेलंगणमधल्या कोर्टात असं समन्स आलेलं असेल त्या कोर्टाकडनं, ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली कोणी याचा तुम्ही शोध घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. तर राहुल गांधी यांची काम करण्याची पद्धत जी त्यांनी आपल्या इंडिया ब्लॉकच्या मीटिंगमध्येही सांगितली की लव्ह अँड कंपॅशन किंवा लव्ह अँड अफेक्शन या पद्धतीने आम्ही वेगळ्या पातळीने सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत. हे बोलणं किंवा NGO टाईप काम करण्याची पद्धत ही काँग्रेसमधल्या अनेकांना मान्य नाही आणि त्यातून या पद्धतीचे डाव प्रतिडाव खेळले जातात की काय, अशी शंका येते. भारतीय जनता पक्षाचा ह्यातला आणखी एक उद्देश म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी राज्यसभेतली एक एक जागा महत्त्वाची झालेली आहे. त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचं लक्ष हे थोडं वेगळं आहे. जर का भारतीय जनता पक्ष आत्ता जे डाव टाकत आहे आणि आत्ता निवडणुकींचे जे निकाल लागलेले आहेत त्यातून त्यांच्या ज्या जागा वाढणार आहेत त्या लक्षात घेता लवकरच भारतीय जनता पक्ष हा राज्यसभेतला सर्वाधिक बहुमत असलेला पक्ष असेल. 2/3 नाही, सर्वाधिक जागा असलेला पक्ष असेल. आत्ता ही मध्य प्रदेशची जागा भाजपच्या हातात आली. तृणमूल काँग्रेसच्या 2 राज्यसभा सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्या जागा आता भाजपकडे येणार आहेत, कारण तिथली आमदारांची संख्या भाजपची खूप वाढलेली आहे. साहजिकच निवडणुकीत त्या जागा भाजपकडे येणार आहेत. आसाममधली सुद्धा जागा भाजपकडे येणार आहे. यातून होणार आहे असं की भारतीय जनता पक्ष हळूहळू स्वतःच्या बहुमताच्या पातळीवर राज्यसभेत जाईल. आणि असं जर का घडलं पुढच्या 1-1.5 वर्षात, तर 1988 नंतर प्रथमच एका पक्षाचं बहुमत राज्यसभेत येईल. 1988 मध्ये काँग्रेसला बहुमत होतं राज्यसभेत. त्याच्यानंतर कुठल्याही एका सत्ताधारी म्हणा किंवा विरोधी म्हणा, एका पक्षाला राज्यसभेत बहुमत मिळालेलं नाही. तर भारतीय जनता पक्ष अशी स्वतःसमोर काही टार्गेट्स ठेवतोय आणि त्यानुसार तो काम करायला लागतो. त्या टार्गेटमधला एक भाग म्हणजे राज्यसभेतली निवडणुका आहेत किंवा होणाऱ्या निवडणुका, येऊ घातलेल्या निवडणुका आहेत. त्याचे आणखी अधिक बदल आहेत ज्याबद्दल आपण बोललेलो आहोत की वेगवेगळी विधेयकं त्यांना आणायची आहेत आणि ती राज्यसभेतही मंजूर होतील अशी तजवीज करायची. या सगळ्याचा पार्ट म्हणून एक एक जागासुद्धा महत्त्वाची ठरते. तशी ती मध्य प्रदेशात ठरली. दुसरं एक टार्गेट म्हणजे गुजरातमध्ये यावेळी प्रथमच असं होणार आहे की राज्यसभेमध्ये गुजरातचा एकही काँग्रेसचा प्रतिनिधी नसेल, किंबहुना विरोधकांचा कोणताच प्रतिनिधी नसेल. म्हणजे राज्यसभेतले सर्व उमेदवार किंवा सर्व राज्यसभेतले खासदार हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचे होणार आहे. या पद्धतीचं राजकारण म्हणजे विरोधकांची शक्ती इतकी क्षीण करत आणणं, जे स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याकडे पहिल्या टप्प्यात काँग्रेसचं होतं, तिथे भाजपला जायचं आहे. त्यामुळे याच्यावर टीका होऊ शकते. याला सीट चोरी म्हणा, वोट चोरी म्हणा, आणखी काही म्हणा, पण प्रत्येक गोष्टीचा फायदा उचलत डावपेचांचं राजकारण यशस्वी करायचं हे भारतीय जनता पक्षाचं सूत्र आहे. आणि ते लक्षात घेऊन आणि आपल्या पक्षातल्या लोकांनाही लक्षात घेऊन किंवा त्यांना विश्वासात घेऊन राहुल गांधी यांना वाटचाल करावी लागेल. हे मीनाक्षी नटराजन यांच्या पराभवातनं दिसून येतं. धन्यवाद.